लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू आता लग्नानंतरचे खेळ खेळत आहे. त्यातले बरेचसे खेळ खेळून झालेले असतात आणि सिंधू म्हणते की आता आपले खेळसुद्धा खेळून झालेले आहेत आणि आता आपल्याला पुढची तयारी करावी लागणार आहे. तिचा इशारा नक्की कोणत्या गोष्टीकडे आहे हे सर्वांच्या लक्षात आलेलं असतं. ही मुलगी किती निर्लज्जपणे बोलते असंच राजश्रीला वाटत असतं. "लंबू, आपण काय बोलतोय रे? तुला समजतंय का?" असं सिंधू आता राघवला म्हणते. राघव मात्र या सर्व गोष्टीचा शांतपणे आनंद घेत असतो आणि सिंधू म्हणत असते की आता खेळ खेळून झाले तर आपल्याला पुढची तयारी करावी लागणार आहे. आता रुक्मिणी चिडते आणि म्हणते की इतकी निर्लज्ज मुलगी मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिलेली नव्हती. सिंधू तेव्हा त्यांची मज्जा घेण्यासाठी म्हणते, "त्यात निर्लज्जपणा काय आहे? आता खेळ खेळलेच असणार ना. तुम्ही सुद्धा तुमचं लग्न झाल्यानंतर खेळ खेळले असणारच की." तेव्हा सर्वजण तिच्या तोंडाकडेच पाहत राहतात. कधीही कुणीही रुक्मिणीला अशा प्रकारे बोललेलं नसतं. पण आता ही डायरेक्ट रुक्मिणीला असं बोलते, तेव्हा आलेले सर्व लोक हसायला लागतात. रुक्मिणीची सर्वांपुढं तिने चांगलीच गंमत केलेली असते. रुक्मिणी म्हणते, "तुझ्या जिभेला काय हाड आहे का नाही? कुणापुढं काय बोलावं, कसं बोलावं हे देखील तुला कळत नाही का?" आता राजश्री देखील चिडलेली असते. राजश्री म्हणते, "ह्या मुलीला हाकलून द्यावं असं वाटतंय, पण सध्या मला तसं करता येत नाहीये." सिंधू म्हणते, "तुम्ही मला हाकलून देऊ शकत नाही ना, तर आपण जसं म्हणतो ना, तसं तुम्ही करा. आता खेळ खेळून झालेले आहेत, तर सगळी तयारी पुढची तुम्ही करायला पाहिजे." आता मी स्पष्टपणे सांगायलाच पाहिजे का, की कोणत्या गोष्टीची तयारी करायला पाहिजे? तुम्हाला समजतं, त्यामुळे मी आता स्पष्ट बोलत नाही. रुक्मिणी म्हणते, आता या मुलीपुढं काय बोलावं कळत नाहीये. आलेल्या सर्व लोकांना ती म्हणते, की आता इथले सगळे विधी पार पडलेले आहेत. तुम्ही गेला तर चालू शकेल. आणि सिंधू देखील त्यांना म्हणते, की "पब्लिक, आता तुम्ही गेला तर चालू शकते बरं का. कारण इथले आता सर्व खेळ खेळून झालेले आहेत आणि जाताना आपापली चप्पल घालून जावा. कसं आहे ना, आपल्याला आता या फॅमिलीला त्रास द्यायचा नाही. कारण ही फॅमिली आता आपली फॅमिली आहे. आपली फॅमिली बनूनच आता आपण इथं राहणार आहे." सिंधूचं हे सगळं बोलणं, वागणं ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसत असतो. राजश्री म्हणते, "बघ कशी बोलतेय आणि काय बोलतेय. आता ना मला इतका राग येतो हिचा, पण कळत नाहीये मला हिचं काय करावं ते." तेव्हा सिंधू म्हणते, "आता तुम्ही माझं काहीच करायची गरज नाहीये. आता तुम्हाला माझ्यासाठी काय करायचं असेल, तर मी तुम्हाला सांगितलं ना, आता पुढची तयारी करायला सुरुवात करा." रुक्मिणी म्हणते, "पुढची तयारी? मी काहीही करणार नाहीये आणि तू लक्षात ठेव, या घरामध्ये राहते ना, तीच खूप मोठं आहे." सिंधू म्हणते, "आपण या घरची सून आहे तुम्हाला माहिती आहे ना, म्हणल्यानंतर आपण इथं राहणार पण आणि आपल्याला जे वाटतंय ना, ते करणार पण." राजश्रीला आता सिंधू बोलत असते त्या सर्व गोष्टीची अक्षरशः लाज वाटत असते. कारण ती सर्वांसमोर मधुचंद्राच्या रात्रीविषयी बोलते आणि रुक्मिणीला असं वाटत असतं, की या गोष्टीवर तिने न बोललेलं बरं. हे सर्व काही राघव ऐकत असतो आणि राघवसुद्धा सिंधूच्या होला हो म्हणत असतो. तेव्हा रुक्मिणी मात्र चांगली चिडते आणि राघवला म्हणते, "अरे ही पोरगी काय बोलते तुला कळतंय ना? आणि तू काय तिच्या होला हो म्हणत बसलाय? उठ आणि हिला आत्ताच्या आत्ता हाकलून दे." तेव्हा राघव उठतो आणि म्हणतो, की "आत्ता आपण असं करू शकत नाहीये काकू. तुझ्या लक्षात येत नाहीये का ती काय बोलतेय ते? आत्ता जर का तिला हाकललं तर ती माझ्याच पोलिस स्टेशनवर माझीच कंप्लेंट करणार आहे आणि ही गोष्ट झाली तर काय होईल तुला कळतंय ना?" तेव्हा रुक्मिणी चिडते आणि म्हणते, "मग हिचं तोंड अगोदर बंद कर, कारण ती आता अभद्र बोलायला लागलेली आहे." राघव म्हणतो, "तू थोडं शांत हो. तुम्ही सगळेच जण आता थोडंसं शांत व्हा. ती मुद्दाम तुम्हाला चिडवण्यासाठीच करते असं तुम्हाला वाटत नाही का? आता आपण जर का थोडं शांत राहिलो तर ही परिस्थिती आपल्या हातात येणार आहे. अन्यथा ही सगळी परिस्थिती तिच्या हातामध्ये जाईल आणि एखाद्या बाहुलीसारखं ती आपल्याला खेळत राहील." तेव्हा मधू म्हणते, "आता कोणीच काही करू नका. आता जे काही करायचं असेल ना, ते मी करते." असं म्हणून कोणत्यातरी गोष्टीचा निर्धार करून सर्वांसमोरून मधू आता सिंधूकडे चाललेली आहे. सिंधू राघवच्या रूममध्ये गेलेली असते. सिंधूचा हात धरून तिला मधू म्हणते, की "तू स्वतःला काय समजतेस मला माहिती नाहीये, पण या घरामध्ये मी तुला थांबू देणार नाहीये." तेव्हा कृष्णा तिच्या स्टाईलमध्ये बोलायला सुरुवात करते आणि म्हणते, "तू आपल्याला ओळखलेलं नाहीये का? आपण या घरात राहणार म्हणजे राहणार." तेव्हा मधू चिडते आणि म्हणते, "त्या कृष्णाच्या भाषेत माझ्याशी बोलण्याची गरज नाहीये. कारण मला माहिती आहे तू कृष्ण नाहीयेस, तू सिंधू आहे." तेव्हा सिंधू म्हणते, "तुला माहीत आहे ना, मग या घरामध्ये मी राहणारच." मधू म्हणते, "पण तू कृष्णा बनून राहू शकत नाही, कारण या कृष्णाने सिंधूला मारून टाकलेलं आहे, असं आता सर्वांना वाटत आहे. त्यामुळे इथले कोणतेच लोक तुला या घरामध्ये राहू देणार नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेव." तेव्हा सिंधू म्हणते, की "या सिंधूला कोणी मारून टाकलेलं आहे, हे तुला चांगलं माहिती आहे.
जर का हे मी सगळ्यांपुढं सिद्ध केलं, तर हे तुला या घरात राहू देतील का नाही या गोष्टीचा विचार तू करणं गरजेचं आहे. तेव्हा मधू म्हणते, की असं होऊ शकणार नाही, कारण तू ते कधीच सिद्ध करू शकणार नाही. सिंधू म्हणते, असं फक्त तुला वाटतंय. मी सिंधू आहे आणि मी काय-काय करू शकते हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि ही सिंधू आता डबल ताकद घेऊन कृष्णाच्या रूपानं तुझ्यासमोर उभी आहे. त्यामुळं तू एक गोष्ट लक्षात ठेव, की आता तुला या घरातून हाकलून दिल्याशिवाय मी सुद्धा शांत बसणार नाही. आणि मी तेवढंच करणार नाही, तर तुझ्या केलेल्या सगळ्या पापांची शिक्षासुद्धा तुला होणार आहे. तुला मी लवकरच पोलिस स्टेशनमध्ये नेऊन उभा करणार आहे. अशा प्रकारे सिंधूसुद्धा तिला चांगलीच धमकी देत आहे. हे ऐकल्यावर मधूच्या देखील पायाखालची जमीन सरकते. आपल्याला एकटीला हिला आता घरातून हाकलून देता येणार नाही, कारण हिची ताकद खरोखरच आता डबल झालेली आहे, असाच विश्वास तिला वाटत आहे. तरी देखील मधू म्हणते, की "बघू तुझं कोण ऐकतंय? हे सर्वजण तुझं ऐकतायत का माझं ऐकतायत हे आता वेळच ठरवेल." सिंधू म्हणते, की "बघूया. मला तर वाटतंय, की आता मीच जिंकणार आहे, कारण माझी बाजू सत्याची आहे आणि मी योग्य आहे. तुझ्या पापाचा घडा लवकरात लवकर भरणार आहे मधू. त्यामुळं तू आता स्वतः विचार कर, की आपल्याला कुठं राहायचंय किंवा तू ना आता बाहेर राहण्याची सोय देखील कर. कारण तू इथं आता जास्त दिवस राहू शकणार नाहीये आणि मी तुला आता या घरामध्ये जास्त दिवस राहू शकणार नाही. तुझ्या राघवला सुद्धा मी तुझ्या हातातून काढून घेऊन जाणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेव." असं सिंधूनेच तिला दम दिलेला आहे. इथं सर्व हॉलमध्ये जमलेले असतात आणि या चोरट्या कृष्णाचं करायचं काय असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. सर्वजण राघवला म्हणत असतात, की आपल्याला लवकरात लवकर काहीतरी पर्याय करणं गरजेचं आहे. रुक्मिणीचं तर अक्षरशः डोकं उठत असतं आणि ती म्हणते, की या चोरट्या पोरीनं अक्षरशः डोकं उठवलं आहे. हिचं काहीतरी करावंच लागणार आहे. तर राजश्रीला वाटतंय हे सगळं माझ्यामुळं झालेलं आहे. मीच राघवकडं हट्ट केला आणि म्हणलं, की लवकरात लवकर सिंधूला घेऊन ये आणि त्यामुळेच हे सगळं काही झालेलं आहे. रुक्मिणी म्हणते, "ते झालंय हे खरं आहे, पण आता काय करायचं ना, तो महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यासाठी आपण काहीतरी पर्याय करूया." पण राजश्रीला मात्र स्वतःला खूप गिल्टी वाटत असतं, म्हणून ती सर्वांची हात जोडून माफी मागते आणि म्हणते, "आजच्या या सर्व प्रकाराला खरं तर मीच जबाबदार आहे, असं मला वाटायला लागलं आहे." तेव्हा राघव म्हणतो, "आई, हात काय जोडतेस? असं काही नाहीये. आणि या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार अजिबात नाहीयेस. खरं तर मग या सगळ्याला मीच जबाबदार आहे. कारण ही सिंधू नाहीये, ही कृष्ण आहे हे मला माहीत होतं. तरी देखील मी लग्नाला तयार झालो आणि आता हे सगळं संकट माझ्यामुळंच आलेलं आहे, तर मलाच काहीतरी करावं लागणार आहे, असं तो स्वतःशी म्हणत असतो. तेव्हा राजश्री म्हणते, की आता काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. कारण ही पिढा सहजासहजी घरातून जाईल असं काही वाटत नाहीये. ऋतुजा म्हणते, "मला देखील असंच वाटतंय. ही पिढा आता लवकर घरातून जाणार नाहीये." तेवढ्यात मधू येते आणि म्हणते, की "तुम्ही काहीच काळजी करू नका. ही पिढा घरातून कशी घालवायची ना, त्यासाठी माझ्या डोक्यामध्ये 100 युक्त्या आहेत. पण तुम्ही मला मदत करणं गरजेचं आहे. तुम्ही जर का सर्वांनी मला मदत केली, तर मी हिला घरातून हाकलून देणार म्हणजे देणार." तेव्हा राघव तिच्याकडं एकदम चिडून आणि रागाने बघत असतो. राघवला तर वाटत असतं, की खरं तर हिलाच घरातून हाकलून दिलं पाहिजे, पण सध्या आपण तसं काही करू शकत नाहीये. मधू राघवला म्हणते, की "राघव, मी जे काय बोलते ते तुला पटतंय का?" राघव म्हणतो, "पटतंय म्हणजे अगदी 100% पटतंय." खरं तर राघवच्या मनामध्ये वेगळेच विचार चाललेले असतात, पण तो मनात म्हणत असतो, की "मधू, आत्ता सध्या तर मला तुझं मन जिंकायचं आहे आणि एकदा जर का मी तुझं मन आणि विश्वास जिंकलं, की मी काय करतो ना ते बघ. मीच तुला एके दिवशी या घरातून हाकलून देतो." रात्र होते. राघव त्याच्या रूममध्ये काम करत बसलेला असतो. तो लॅपटॉप घेऊन बसलेला असतो आणि त्याच वेळेस तेथे सिंधू आलेली आहे. सिंधूच्या हातामध्ये दुधाचा ग्लास आहे आणि ती तो ग्लास त्याच्यासमोर ठेवते आणि दरवाजा बंद करून येते आणि बेडवर बसते. सिंधू नक्की कशासाठी आलेली आहे ही गोष्ट आता राघवच्या लक्षात आलेली असते. ती शांतपणे राघवची वाट पाहत बसलेली असते. तेव्हा राघव तिच्याकडे पाहतो. ती अतिशय सुंदर दिसत असते. सिंधूचं ते रूप पाहून राघव तर स्वतःचा लॅपटॉप पटकन बंद करतो आणि तोही तिच्या जवळ जातो. राघवने सगळं काम बंद केलंय आणि तो आपल्या जवळ आलेला आहे या गोष्टीचा आनंदच सिंधूला झालेला असतो. सिंधूसुद्धा त्याच्याजवळ बसते आणि आता राघव आणि सिंधू एकमेकाशी गप्पा मारत असतात. राघव सिंधूला म्हणतो, "आज काय आहे तुला माहिती आहे का?" ती म्हणते, "मला माहीत आहे आणि ही सगळी गोष्ट आपल्या घरच्यांना देखील माहीत आहे." राघव म्हणतो,
कोणाला काय माहीत असायचं ते असू दे. पण आता ही आपल्या दोघांची वेळ आहे. त्यामुळं आता आपल्याला कोणीही डिस्टर्ब करणार नाहीये. सिंधू म्हणते, "असं फक्त तुम्हाला वाटतंय. पण मी तुम्हाला सांगू का? मी जर का काउंटडाऊन करून 10, 9, 8, 7 म्हणले तर 1 पर्यंत नक्कीच आपल्या रूमचा दरवाजा कोण नाहीतर कोण वाजवणार आणि हे कोणीही आपल्याला एकत्र येऊ देणार नाहीत, असंच मला वाटतंय." राघव म्हणतो, "मला तर अजिबात असं वाटत नाही. आता किती वेळ झालेली आहे बघ, रात्र झालेली आहे आणि सर्वजण झोपलेले असतील. आणि आता आपली कोणती वेळ आहे हे मला वाटतंय तुला सांगायची गरज नाहीये." असं म्हणून राघव आता सिंधूच्या जवळ गेलेला असतो आणि त्याचे ओठ तो सिंधूच्या जवळ नेत असतो. तेव्हा सिंधू त्याला थांबवते आणि म्हणते, "आत्ताच काही घाई गडबड करू नका. कारण मी तुम्हाला सांगितलं ना, की आपल्या घरचे झोपलेले नसणार आणि चोरट्या कृष्णाबरोबर ते तुम्हाला असं काही करू देणार नाहीत, कारण त्यांना ती गोष्ट पटणार नाही. मी सिंधू असते तर गोष्ट वेगळी होती, पण आता मी सिंधू नाहीये. त्यांच्या दृष्टीनं मी एक चोरटी कृष्ण आहे आणि त्यामुळं ते आपल्याला एकत्र येऊ देणार नाहीत आणि त्यासाठी ते कोणताही प्लॅन करू शकतात." राघव म्हणतो, "तू सीरियस आहेस? खरंच तुला असं वाटतं की घरचे इतकं करू शकतात?" तेव्हा ती म्हणते, "मी खूप सीरियस आहे आणि मला वाटतंच की ते आपल्याला एकत्र अजिबात येऊ देणार नाहीत. त्या सर्वांचं काही नाही काहीतरी प्लॅनिंग चालू असणार आणि ते सर्वजण आपल्याला एकत्र न येऊ देण्यासाठी काहीतरी कारण काढून आपल्याकडे येणारच आहेत." राघव म्हणतो, "असं असेल तर मग आपल्याला सावधच राहणं गरजेचं आहे." तेव्हा ती म्हणते, "हो, यासाठी तर मी तुम्हाला म्हणते की आत्ता आपण सावध राहणं गरजेचं आहे आणि मी कृष्ण आहे ही गोष्ट त्यांना पटत नाहीये. त्यामुळं तुम्ही देखील थोडंसं सावध राहून ते काय करणार आहेत हे नक्की पहा." राघव कृष्णाकडे पाहत असतो. खरं तर त्याला वाटत असतं की घरच्यांनी कोणीही येऊ नये आणि तो म्हणत असतो, "खरं तर ही वेळ फक्त तुझी आणि माझी आहे. ही गोष्ट त्यांना कशी समजावून सांगावी हे मला कळत नाही. पण आता मला माफ कर, मी त्यांना ही गोष्ट समजावून सांगू शकत नाही." कृष्णा म्हणते, "तुम्ही त्याची काही काळजी करू नका. मला सगळं माहीत आहे." आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो आणि ती म्हणते, "जावा." दरवाजा उघडा आणि पाहतो तर राजश्री आलेली असते. राजश्री म्हणते, की "राघव, माझं तुझ्याकडं काम आहे." राघव म्हणतो, "आता माझ्याकडं काय काम आहे आहे आई?" तेव्हा ती म्हणते, की "काम म्हणजे मला माझ्या रूममध्ये झोप येत नाहीये. कारण तुझे वडील पेढीवर गेलेले आहेत आणि आज ते येणार नाहीयेत आणि त्यामुळे मला माझ्या रूममध्ये एकटीला झोपायला नको वाटतंय. मी इथं आता आज तुमच्या रूममध्ये झोपणार आहे." राघव म्हणतो, "पण माझ्याजवळ तर ही कृष्णा आहे." ती म्हणते, "त्या कृष्णाला तू बाहेर पाठव. मला असं वाटतंय की आजचा वेळ तू मला दिला पाहिजेस." राघवला आईचा नेमका इशारा काय आहे ते कळलेलं असतं. त्याचबरोबर सिंधूने त्याला सांगितलेलं आहे ती गोष्ट खरी होताना देखील त्याला कळत असते. तो म्हणतो, "आई, पण अगं," ती म्हणते, "आता काही सुद्धा बोलायचं नाही. मी तुला म्हणलं ना, आजचा वेळ तू मला दिला पाहिजे तर दिलाच पाहिजे." आणि तेवढ्यात बाहेरून रुक्मिणी देखील आलेली आहे. तिच्याबरोबर ऋतुजा आहे आणि ती पण आलेली आहे आणि म्हणतायत, की "राघव, आज आहे ना आम्हाला तुझ्याजवळच झोपायचं आहे. खरं तर आपण सगळे आज एकत्र झोपूया. कसं आहे ना, किती दिवस झालं आपण एकत्र झोपलेलो नाहीये. अगोदर आपण सगळे एकत्र झोपायचो आणि त्यामुळे एकमेकाची सुख-दुःख आपल्याला शेअर करता यायची. पण आता मात्र तसं होत नाही. आजकाल तुमच्या पिढीला ते काय म्हणतात ना, तो स्पेस पाहिजे असतो आणि त्या स्पेसमुळं खरं तर आपल्याला एकमेकाला बोलणं देखील होत नाहीये." ऋतुजा म्हणते, "नाही, खरं तर आज राघवच्या जवळ मीच झोपणार आहे. कारण लहानपणी सुद्धा राघव माझ्याकडूनच गोष्ट ऐकायचा आणि झोपायचा. त्यामुळं आता मीच त्याच्याजवळ झोपणार आहे." सर्वजण मुद्दाम राघवच्या जवळ झोपायचं आहे असं म्हणून आता अक्षरशः एकमेकाशी भांडत असतात आणि म्हणत असतात, "राघववर माझा हक्क आहे आणि राघव फक्त माझं ऐकतो. त्यामुळे आता राघवच्या जवळ मी झोपणार आहे, राघवच्या रूममध्ये मी झोपणार आहे." हे सगळं पाहून राघवचं तर अक्षरशः डोकं उठायला लागतं, कारण ते खूपच गोंधळ घालत असतात. आता सिंधू देखील जोरात शिट्टी वाजवते आणि सर्वांचं कॉन्सन्ट्रेशन स्वतःकडे घेत म्हणते, की "हे पब्लिक, हा काय मच्छी मार्केट आहे का? आमच्या रूमचा तुम्ही मच्छी मार्केट करून टाकलेला आहे. तुम्हाला माहिती आहे ना, राघववर आता फक्त आपला अधिकार आहे आणि आता तुम्ही कोणी देखील त्याच्याजवळ झोपणार नाहीये. राघवजवळ फक्त आपण झोपणार आहे. राघवची रूम आता फक्त आपली आहे. हा लंबो आहे ना, तो फक्त आपला आहे. त्यामुळं तुम्ही आता सगळ्यांनी बाहेर कल्टे मारायचे, इथं कोणीसुद्धा थांबणार नाहीये." तिचं हे बोलणं ऐकून आता ऋतुजा अक्षरशः तिच्या अंगावर जात म्हणते, की "तू आम्हाला शहाणपणा शिकवण्याची गरज नाहीये आणि ही रूम फक्त त्याची आहे, ती रूम तुझी नाहीये, हे तुला समजतंय का?" राघवला खरं तर यांचं बोलणं ऐकून हसू येत असतं, पण राघव आता त्यांना काहीच बोलत नाही. राघव या सर्व गोष्टींचा खरं तर आनंद लुटत असतो. सिंधू देखील या गोष्टीचा आनंदच लुटत असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की राघव आणि सिंधू एकत्र झोपणार आहेत ही गोष्ट जेव्हा मधूला समजते, तेव्हा मधू अक्षरशः
त्यांच्या बेडवर पाणी ओतते. ही पाहिल्यानंतर सिंधूला खूपच राग आलेला असतो आणि सिंधू म्हणते की आता या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. आणि त्यानंतर जेव्हा मधू त्या रूममध्ये झोपलेले असते, तेव्हा सिंधू तेथे भूत बनून जाते आणि तिला झोपेतून उठवते. "सुंदरी उठ, सुंदरी उठ" असं म्हणून तिला झोपेतून उठवते. आणि जेव्हा मधू उठते तेव्हा पाहते की तिच्याजवळ एक भूत आहे आणि ती अक्षरशः घाबरून बेडच्या खाली पडते. तेव्हा सिंधू तिला सांगते की ही तर आत्ताशी सुरुवात आहे. तू जर का मला आणि राघवला एकत्र येऊ देत नसशील, तर मी देखील तुझ्या नाकी नऊ आणणार आणि तुला देखील झोप लागू देणार नाही. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक